वेलकम टू मोमेंटम अकॅडमी. 10th क्लास मॅथ 2 महाराष्ट्र बोर्ड चॅप्टर 7 लास्ट चॅप्टर मेन्सुरेशन प्रॅक्टिस टेस्ट 7.1 प्रॉब्लेम नंबर 10. आता आपल्या पुस्तकामध्ये जो प्रॉब्लेम दिलाय तो आपल्याला काळजीने वाचावा लागेल. गिवन काय आणि फाईन काय करायचं आहे. आपल्याला फिगर सुद्धा दिली आहे. ओके पहा, गिवन काय आणि फाईन काय करायचं. गिवन काय आणि फाईन काय करायचं. ओके, तर फॉर एक कोण म्हणजे फिगर पहिले बघू आपण. काय दिलाय फिगर मध्ये. फिगर मध्ये दिलाय की इथे एक कोण आलाय आणि एक हेमिसर्कल आलाय. ओके, फिगर मध्ये काय आलाय, एक कोण आलाय आणि एक हेमिस्फिअर आलाय आणि दोन्ही मिळून ओके एक फिगर बनली आहे. ओके, कोण आणि हेमिस्फिअर. तर इथे जर आपण कोणता जर विचार केला तर आपल्याला कोणची जी हाईट आहे इथपर्यंत हे 4 सेंटीमीटर दिली आहे आणि रेडियस 3 सेंटीमीटर दिलेली आहे. कोणची हाईट 4 सेंटीमीटर दिली आहे आणि रेडियस 3 सेंटीमीटर दिली आहे कोणसाठी. त्याच्यानंतर आपण हेमिस्फिअर जर पाहिलं तर हेमिस्फिअर मध्ये अर्धगोल. ओके, स्फिअर गोल, हेमिस्फिअर अर्धगोल, सर्कल वर्तुळ. ओके, हाफ सर्कल अर्धवर्तुळ. ओके, बस गोलला हेमिस्फिअर मला लागतं अर्धगोल करायचं असेल तर जो गोल आहे ना स्फिअर आहे तर त्याला हेमिस्फिअर करायचं. ठीक आहे, तर पहा हेमिस्फिअरची रेडियस 3 सेंटीमीटर. ओके, हाईटची गरज नाही आपल्याला तिथे. मला काय म्हटलं मी पहिले पुस्तकामधला प्रॉब्लेम काळजीने वाचायचा. त्याच्यानंतर गिवन काय दिलं आणि फाईन काय करायचं. सोल्युशन फॉर अ कोन पहिले मी कोणसाठी घेणार. r इज इक्वल टू 3 सेंटीमीटर आणि h इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. r इज इक्वल टू काय घेतलं आपण r इज इक्वल टू 3 सेंटीमीटर अँड h इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. ओके, फॉर अ हेमिस्फिअर आणि हेमिस्फिअर साठी काय घेतलं आपण r इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. r इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. आता सर्वात पहिले आपण इथे काय करणार. ओके, की कोण आल्यामुळे आपल्याला स्लॅन्ट हाईट फाईंड करायची आहे. कोण आल्यामुळे आपल्याला स्लॅन्ट हाईट फाईंड करायची आहे आणि स्लॅन्ट हाईट काय डिनोटेट करतो आपण एल ने डिनोटेट करतो. ओके पहा, एल ने डिनोटेट करतो एल. ओके, स्लॅन्ट हाईट ऑफ असं लिहू शकतो आपण इथे स्लॅन्ट हाईट ऑफ कोन L is equal to root h square plus r square. आपल्याला काय फाईंड करायचंय. स्लॅन्ट हाईट फाईंड करायची. कुणाची, कोणची. ओके, डिनोटेड L. सो इज इक्वल टू रूट h square plus r square. सो L is equal to ओके, आता गिवन व्हॅल्यू कुठं करा. गिवन व्हॅल्यू कोण कोण आहे आपल्याकडे. ओके, h दिला आहे 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर. ओके, पहा h स्क्वेअर म्हणून मी 4 ला स्क्वेअर दिला प्लस. ओके, नंतर रेडियस दिले 3 सेंटीमीटर 3 चा स्क्वेअर. सो L इज इक्वल टू रूट मध्ये 4 चा स्क्वेअर 16 प्लस 3 चा स्क्वेअर 9. सो L इज इक्वल टू 16 प्लस 9 25. ओके पहा 16 प्लस 9 25. 25 काय परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. 1 to 100 पर्यंत परफेक्ट स्क्वेअर नंबर किती आहे 10 आहे. ओके, 1 चा स्क्वेअर 1. ओके, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25, 6 चा स्क्वेअर 36, 7 चा स्क्वेअर 49, 8 चा स्क्वेअर 64, 9 चा स्क्वेअर 81 आणि 10 चा स्क्वेअर 100. ओके, तर 1 to 100 पर्यंत 10 परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे आणि त्या 10 मधला जर एक नंबर रूट मध्ये येत असेल तर त्याचा स्क्वेअर रूट बनत असते म्हणजे तो 5 बनणार आता इथे. L इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. काय फाईंड केलं. L ची व्हॅल्यू फाईंड केली. कायची व्हॅल्यू फाईंड केली. L ची व्हॅल्यू फाईंड केली. आता L ची व्हॅल्यू फाईंड केल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल कोण. ओके, तिथे व्हॉल्यूम ऑफ कोणचा फॉर्म्युला घ्यावा लागेल आपल्याला. व्हॉल्यूम ऑफ कोन. ओके, मग आता व्हॉल्यूम ऑफ कोणता फॉर्म्युला काय 1/3 पाय r स्क्वेअर h. व्हॉल्यूम ऑफ कोणता फॉर्म्युला काय 1/3 पाय r स्क्वेअर h. इथे काय घेणार मी 1/3
पाय आर स्क्वेअर एच. ओके, सो इक्वल टू ओके 1/3 पाय एज इट इज घ्या इंटू आरची व्हॅल्यू किती दिली आपल्याला. ओके पहा आरची व्हॅल्यू किती दिली तर आरची व्हॅल्यू आपल्याकडे 3 आहे म्हणजे आपल्याला इथे काय घ्यायला पाहिजे 3चा स्क्वेअर घ्यायला पाहिजे. हाईट किती आपल्याकडे ओके 4 आहे आपण हाईट घेतली सो इक्वल टू ओके आता इथे पहा 1/3 आणि इथे 3 स्क्वेअर आहे 3 स्क्वेअर म्हणजे 3 into 3 3 मल्टिप्लाय 2 टाइम. ओके तर मग हा 3 आणि याच्यातला 3 स्क्वेअर मधला एक 3 रिमेंड राहिला काय तर मी काय करणार आहे तुझं पाय इथे पाय इंटू 3 into 4. ओके सो इक्वल टू मल्टिप्लायचा रिलेशन आहे 4 to 12 पाय. ओके आता व्हॉल्यूम काढला आपण तर आपल्याला काय करायला पाहिजे व्हॉल्यूम जर काढला तर सेंटीमीटर क्यूब घ्यायचे असते. एरिया काढला तर स्क्वेअर घ्यायचे असते सेंटीमीटर स्क्वेअर ओके स्क्वेअर सेंटीमीटर आणि जर व्हॉल्यूम काढलं तर काय घ्यायचं असते सेंटीमीटर क्यूब. ओके बट गिवन पहा इथे जो दिला पहा आर 3 सेंटीमीटर दिला एच 4 सेंटीमीटर युनिट काय दिला ओके सेंटीमीटर मध्ये दिला सेंटीमीटर मध्ये दिला तुम्हाला इथे काय घ्यायला लागेल सेंटीमीटर क्यूब बट मी सेंटीमीटर क्यूबच काय घेतला कारण व्हॉल्यूम फाइंड केला आपण व्हॉल्यूम ऑफ अ कोन. ओके त्याच्यानंतर इथे टोटल सरफेस एरिया ऑफ अ कोन कर्व सरफेस एरिया काढू आपण. हा कर्व सरफेस एरिया पहा ओके चला पहा व्हॉल्यूम ऑफ अ कोन 1/3 पाय स्क्वेअर आहे 1/3 पाय इंटू ओके 3 ओके आता इथे 3चा स्क्वेअर म्हणजे फक्त 3 पॉवर नाही हा फक्त 1 टाइम 3 आहे भाग गेल्यानंतर पाय आपण ऍज इट इज घ्यायचा बेटा पाय काय घ्यायचा ऍज इट इज घ्यायचा आणि पायची व्हॅल्यू घेतली तरी चालेल. ओके तर आपण इथे कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा आपण लास्टली कॅल्क्युलेशन करू कंबाईन मध्ये कारण त्यांनी काय म्हटलं कंबाईन करायला म्हटलं ना आहे हे पूर्ण एक फिगर बनले आहे बट हे फिगर कशापासून बनलेली आहे 2 फिगर पासून बनलेली आहे. ओके फर्स्ट काय कोन आणि सेकंड काय हेमिस्फियर हेमिस्फियर. आता इथे कर्व सरफेस एरिया ऑफ अ कोन कर्व सरफेस एरिया ऑफ कोन तर कर्व सरफेस एरिया ऑफ कोनचा फॉर्म्युला काय पाय आर एल. कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय कर्व सरफेस एरिया ऑफ अ कोन इज इक्वल टू पाय आर एल. कर्व सरफेस एरिया ऑफ अ कोन पाय आर एल. स्लॅन्ट हाईट काढायचं रिझन कळलं आता स्लॅन्ट हाईट काढायचं रिझन काय आहे का आपल्याला पाहिजे कर्व सरफेस एरिया ऑफ कोन काढू ना आपण. ओके तर आपल्याला पाय आर एल इथे आला. ओके आणि आपल्याकडे एल नसेल तर आपण कॅल्क्युलेशन करू शकणार नाही आणि म्हणून आपल्याला स्लॅन्ट हाईट काढायचं काम पडलं. ओके म्हणून आपण स्लॅन्ट हाईट काढली आहे तर स्लॅन्ट हाईट किती फाइंड केली आपण 5 सेंटीमीटर. सो कर्व सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल टू पाय आर एल. ओके सो इज इक्वल टू इथे पाय देशी घेतलाय मी इथे सुद्धा पाय देशी घ्यावं लागेल आपल्याला पाय इंटू ओके आर ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 3 इंटू एल ची व्हॅल्यू किती आहे 5 सो इक्वल टू 5 3 जा 15 ओके पाय आणि सेंटीमीटरचा स्क्वेअर. ओके कारण कर्व सरफेस एरिया आला तर सेंटीमीटरचा स्क्वेअर त्या स्क्वेअर सेंटीमीटर. ओके तर आपल्याला कंबाईन करायचं आपण काय काढलं स्लॅन्ट हाईट ऑफ कोन काढलं रूट x स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. ओके त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ कोन काढलं 12 सेंटीमीटर क्यूब कर्व सरफेस एरिया ऑफ कोन फाइंड केला 15 पाय सेंटीमीटरचा स्क्वेअर. ओके 15 पाय सेंटीमीटरचा स्क्वेअर. ओके त्याच्यानंतर आता फर्स्ट ला सॉल्व्ह केला आपण सेकंड बद्दल पाहू आपण. ओके व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियरचा फॉर्म्युला पाहावा लागेल आपल्याला 2/3 पाय आर क्यूब 2/3 पाय आर क्यूब. ओके हा कशाचा फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर. ओके सो इज इक्वल टू 2/3 पाय आर क्यूब सो इक्वल टू 2/3 इंटू पाय इंटू ओके आर ची व्हॅल्यू किती आहे हेमिस्फियरची ओके 3 चा क्यूब 3 चा क्यूब सो इक्वल टू ओके आता बघा इथे 3 वन टाइम आहे इथे किती टाइम राहील सांगा बरं. ओके जर याला काढलं तर 3 चा स्क्वेअर. ओके सो 2 इंटू पाय म्हणजे पाय ते काय घ्यायचं आपल्याला 2 इंटू पाय 2 इंटू पाय. ओके 2 इंटू पाय ओके इंटू 9 3 चा स्क्वेअर 9 9 2 जा 18 पाय
ओके सेंटीमीटर क्यूब। ओके व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर काढला आपण, व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर तो इज इक्वल टू 2.3 पाय आर क्यूब, तो इक्वल टू 2.3 इंटू पाय इंटू 3 क्यूब, तो इथे 3 1 टाइम आहे डिवाइड मध्ये, इथे 3 टाइम आहे। ओके तुम्ही 3 टाइम कॅन्सल केला, हा 1 टाइम कॅन्सल केला, 3 स्क्वेअर। ओके म्हणजे 2 टाइम उरला, मग 2 टाइम उरल्यानंतर 2 इंटू पाय म्हणजे 2 पाय इंटू 3 चा स्क्वेअर 9 टू जा 18 पाय सेंटीमीटरचा क्यूब। ओके आता ते घेतल्यानंतर ओके आता इथे पुन्हा आपल्याला काय फाइंड करावं लागेल? ओके तर आपल्याला फाइंड करायसाठी आता ओके कर्व सरफेस एरिया ऑफ अ हेमिस्फियर, कर्व सरफेस एरिया, हा कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर, कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर, तर काय फॉर्म्युला कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर चा? ओके 2 पाय आर चा स्क्वेअर। ओके कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर काय फॉर्म्युला आहे? 2 पाय आर स्क्वेअर, सो इक्वल टू 2 पाय इंटू ओके आता हेमिस्फियर मध्ये काय घेऊ आपण 3 चा स्क्वेअर, सो इज इक्वल टू 2 पाय इंटू 3 चा स्क्वेअर, कारण आर ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 3 आहे, सो 2 पाय इंटू 3 स्क्वेअर 9 टू जा 18 ओके पाय, आणि इथे कर्व सरफेस एरिया काढला म्हणजे सेंटीमीटरचा स्क्वेअर। ओके म्हणजे कंबाईन फिगर मध्ये आपण काय केलं? सर्वात पहिले कोन साठी लँड हाईट काढली, व्हॉल्यूम ऑफ कोन आणि कर्व सरफेस एरिया ऑफ कोन, दुसरं व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर आणि कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर। ओके तर आता इथे काय करायचं आपल्याला आन्सर मध्ये? ओके लक्षात घ्या, नाव व्हॉल्यूम ऑफ एंटायर फिगर। ओके पहा व्हॉल्यूम ऑफ एंटायर फिगर सो इज इक्वल टू, आता सांगा बरं फिगर साठी काय केलं आपण? व्हॉल्यूम ऑफ कोन काढलं आणि व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर, आता आपल्याला तिथे प्लस करायची आहे, व्हॉल्यूम ऑफ कोन ओके आणि प्लस व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर, पहा व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर ओके सो इक्वल टू, व्हॉल्यूम ऑफ कोन किती आपल्याकडे आता? व्हॉल्यूम ऑफ कोन 12 पाय आहे, 12 पाय ओके त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ 12 पाय असल्यानंतर नंतर काय घ्यायचं आपल्याला? व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर किती आहे? 18 पाय आता दोघांची जर प्लस केली तर किती येणार इथे? 1280 ओके तर 18 मध्ये 2 टाकले 20 30 पाय ओके आता इथे जर कंबाईन मध्ये घेतो म्हटलं आपण ओके तिथे काय करू आपण? सेंटीमीटर क्यूब। ओके आता इथे 13 पाय, तर त्याने गिवन मध्ये काय दिलाय? पायची व्हॅल्यू 3.14 घ्या म्हणते, पायची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये काय घ्या म्हणते? 3.40, मग इथे काय करावं लागेल आपल्याला? 30 इंटू ओके पहिले सेंटीमीटर क्यूब घेऊ आपण, 13 इंटू 3.40 ओके त्याच्यानंतर इथं सेंटीमीटर क्यूब, सो इक्वल टू 13 इंटू 3.40 सेंटीमीटर क्यूब। मग सेंटीमीटर क्यूब घेतल्यानंतर इथे काय करू आपण? 3 ने मल्टिप्लाय करू। ओके तुम्ही डायरेक्ट करू शकता, नंतर बी करू शकता, जसं बघा इथे 314 आहे आणि इथे 3 आहे, 4 3 जा 12 2 कॅरी 1 3 1 जा 3 प्लस 4 आणि 3 3 जा 9 ओके मल्टिप्लाय केला आपण, काय केलं या ठिकाणी? मल्टिप्लाय ओके बट आपल्याकडे इथे 30 आहे, 1 0 इथे द्यायचं आपल्याला ओके 1 0 काय करायचं आहे? ओके इथे द्यायचं आहे आपल्याला 314 ओके हे पाहिजे म्हणजे 3.14 3.14 तर मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याकडे काय आलं? 9420 9420 सेंटीमीटर क्यूब। मग सेंटीमीटर क्यूब आल्यानंतर ओके किती स्थानानंतर पॉईंट पाहिजे आपल्याला? 2 स्थानानंतर पॉईंट पाहिजे ओके किती स्थानानंतर? का बरं? युनिट प्लेस 1 2 तर आन्सरला सुद्धा मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 2 ओके प्लेस नंतर काय पाहिजे आपल्याला? पॉईंट पाहिजे, पहा आन्सर इज द 94.20 सेंटीमीटर क्यूब। ओके आता आपल्याला काय करावं लागेल? ओके कर्व सरफेस एरिया ऑफ एंटायर फिगर, कर्व सरफेस एरिया ऑफ एंटायर फिगर इथे काय करू आपण आता? कर्व सरफेस एरिया ऑफ एंटायर फिगर, एंटायर म्हणजे पूर्ण
ओके पहा पूर्ण फिगरचं करायचं आपल्याला पहा कर्व सरफेस एरिया ऑफ एंटायर फिगर ओके तुम्ही टोटल बी लिहू शकले असते ओके पहा कर्व सरफेस एरिया ऑफ ओके एंटायर फिगर मग इक्वल टू चे इथे साईन देणार मी तिथे देण्यापेक्षा सो इक्वल टू चे साईन दिलं ओके सर्वात पहिले काय करू सरफेस कर्व सरफेस एरिया ऑफ घेऊ आपण पहा कर्व सरफेस एरिया ओके ऑफ कोन कर्व सरफेस एरिया ऑफ कोन प्लस कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर सो इक्वल टू आता पहा कर्व सरफेस एरिया त्याचा कर्व सरफेस एरिया ऑफ कोन किती आहे 15 पाय 15 पाय प्लस ओके त्याचा कर्व सरफेस एरिया किती आहे 18 पाय आता इथे काय देऊ आपण सेंटीमीटर स्क्वेअर सो इक्वल टू ओके आता पहा 15 प्लस 18 तर 8 मध्ये जर मी 5 ऍड केले तर किती येणार 3 13 झाले ना ओके कॅरी 1 इथे किती येणार 33 किती येणार 33 पाय ओके आणि इथे सेंटीमीटर स्क्वेअर आता गिवन काय आपल्याकडे पायची व्हॅल्यू तर पायची व्हॅल्यू किती आहे बेटा 33 ओके इंटू 3.40 सेंटीमीटर स्क्वेअर ओके आता आपल्याला काय करायला पाहिजे इथे ओके की 314 ला 314 ला 33 न मल्टिप्लाय करायला पाहिजे ओके पहा 4 3 जा 22 कॅरी 1 3 म्हणजे 3 प्लस 1 4 3 3 जा 9 ओके 0 ओके 2 4 इथे काय घेऊ आपण 9 2 6 13 ओके 1 इथे 10 ओके आता किती सेंटर पॉईंट पाहिजे आपल्याला किती प्लेस सेंटर पॉईंट पाहिजे 2 ओके म्हणजे आपला रिझल्ट येईल या ठिकाणी 103.62 सेंटीमीटर स्क्वेअर ओके तर त्यांनी आपल्या क्वेश्चन्स मध्ये जे गिवन दिलं होतं ओके त्याच्यावरून आपण ठीक आहे आन्सर फाइंड केला आहे ओके पुन्हा एकदा लक्षात घ्या जेवढे रिपीट करा जेवढे प्रॅक्टिस करा तेवढे परफेक्ट बना ओके आता या ठिकाणी पहा हा 10 नंबरचा क्वेश्चन आहे ओके तुम्ही तुम्हाला अगोदर सांगितलेला का क्वेश्चन काळजीपूर्वक वाचा त्याच्यात जीवन काय दिलंय फाईन काय करायचं आहे ओके तर त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला फिगर पाहावं लागेल ओके तर फिगर मध्ये एक कोन आलेला आहे आणि हेमिस्फियर आलाय पहा एक काय आलाय कोन आलाय आणि एक काय आलाय हेमिस्फियर आलेला आहे एक कोन आला आणि एक काय आलाय हेमिस्फियर आलेला आहे ओके तर कोन आणि हेमिस्फियर मिळून हे एंटायर फिगर बनली आहे पूर्ण फिगर बनली ओके तर मग आता कोणची जी हाईट आहे बाई तो जे अरेंजमेंट आहे हे जे ड्रॉ केलं आहे हे कोण आहे तर कोणची हाईट किती आहे 4 सेंटीमीटर ओके रेडियस किती आहे 3 सेंटीमीटर ओके मग आता हेमिस्फियर जर पाहिला आपण का पाहिला हेमिस्फियर तर त्याची सुद्धा रेडियस किती राहील 3 सेंटीमीटर कारण 3 सेंटीमीटर ओके मग फॉर अ कोन r इज इक्वल टू 3 सेंटीमीटर ओके h इज इक्वल टू 4 सेंटीमीटर फॉर अ हेमिस्फियर r इज इक्वल टू 3 सेंटीमीटर ओके आता इथे स्लाइड हाईट ऑफ कोन फाइंड करायला लागेल आपल्याला स्लाइड हाईट ऑफ कोन ओके डिनोटेड l so इज इक्वल टू रूट h स्क्वेअर प्लस r स्क्वेअर बट इथे l फाइंड काय करायचं आपल्याला स्लाइड हाईट का बरं फाइंड करावं लागली कारण आपण जेव्हा वोल्युम ऑफ कोन नाही बट कर्व सरफेस एरिया ऑफ कोन घेणार पाय आर यल आला काय आला पाय आर यल मग आपल्याकडे जर एलच फाइंड नाही केला आपण तर मग या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू कुठं पूर्ण आन्सर काढू शकणार का नाही काढू शकणार मग सर्वात पहिले काय केलं आपण स्लाइड हाईट ऑफ कोन काढलं सो इज इक्वल टू रूट h स्क्वेअर प्लस r स्क्वेअर सो l इज इक्वल टू रूट h ची व्हॅल्यू किती आहे ओके 4 सेंटीमीटर स्क्वेअर ओके कारण प्लस स्क्वेअर आहे प्लस r ची व्हॅल्यू 3 r ला स्क्वेअर आहे तर 3 ला स्क्वेअर 4 चा स्क्वेअर 16 3 चा स्क्वेअर 9 16 प्लस 9 25 रूट 25 कारण ते रूट मध्ये आहे ओके आता 25 परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे तो 25 परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे ओके कारण 1 to 100 10 परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे ओके तर मग रूट मध्ये 25 ओके त्याचा रिझल्ट काय होईल
काय येईल 5. मग स्लॅन्ट हाईट किती आली आपली L इक्वल टू 5 सेंटीमीटर. L इक्वल टू किती आली 5 सेंटीमीटर. स्लॅन्ट हाईट किती आली आपली 5 सेंटीमीटर. आता आपल्याला व्हॉल्यूम ऑफ कोन फाइंड करायचं आहे. तर व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला काय 1/3 पाय आर स्क्वेअर एच. व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला काय आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. ओके तर मग 1/3 पाय आर स्क्वेअर घेतल्यानंतर 1/3 इंटू पाय इंटू आर किती आपल्याकडे 3. ओके आर ला स्क्वेअर आहे तर 3 ला स्क्वेअर इंटू एच ची व्हॅल्यू 4 आहे. ओके सो इक्वल टू 3. ओके आणि याच्यातला एक 3 गेट कॅन्सल. ओके मग इथे 3 स्क्वेअर होतं तर रिमेन कोण राहिला फक्त एक 3 राहिला. ओके मग इथे पाय इंटू ओके 3 इंटू 4. तो पाय आपल्याला अजूनच घ्यायचा आहे 4 3 चा 12 पाय. व्हॉल्यूम काढला तर सेंटीमीटर क्यूब. व्हॉल्यूम काढला तर सेंटीमीटर क्यूब. ओके त्याच्यानंतर इथे कर्व सरफेस एरिया ऑफ कोन. कर्व सरफेस एरिया ऑफ कोन सो इज इक्वल टू पाय आर एल. सो इक्वल टू पाय इंटू आर ची व्हॅल्यू पुट करा 3. आताच आपण फाइंड केली आहे एल ची व्हॅल्यू 5. ओके सो पाय इंटू 3 इंटू 5 तो 5 3 चा 15 आणि 15 इंटू पाय 15 पाय सेंटीमीटरचा स्क्वेअर. ओके आता बघा मगाशी जो क्वेश्चन केला बेटा. ओके तर त्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला की मी जर इथे पायची व्हॅल्यू 3.14 ने मल्टिप्लाय केलं. ओके इथे मला 3.14 ने मल्टिप्लाय करावं लागलं असतं तिथे फाईन केल्यानंतर हे स्क्वेअरचं. ओके तर त्याच्यासाठी आपण इथे काय केलं आहे पाय. ओके तर रिझल्ट मध्ये पहा तुम्ही काय केलं तिथं व्हॉल्यूम ऑफ एंटायर फिगर काढलं 12 पाय प्लस 18 पाय प्लस करून मी काय केलं मल्टिप्लाय. बट मी किती पायने मल्टिप्लाय केलं असतं तो आन्सर काय आला असता सेमच आलं असतं. आन्सर काय आलं असतं सेमच आलं असतं ना. ओके त्याच्यानंतर कर्व सरफेस एरिया ऑफ कोन फाइंड करायचं आपल्याला कारण 2 फिगर पासून बनले ना एंटायर फिगर. ओके तर पाय आर एल तो पाय इंटू 3 इंटू 5 पाय 3 चा 15 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. नंतर व्हॉल्यूम ऑफ एनी स्क्वेअर फाइंड करायचं आपल्याला. तर व्हॉल्यूम ऑफ एनी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे 2/3 पाय आर क्यूब. ओके पहा व्हॉल्यूम ऑफ एनी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे 2/3 पाय आर क्यूब. ओके मग आपण 2/3 इंटू पाय. ओके आर ची व्हॅल्यू 3. ओके आर ला क्यूब आहे तर 3 ला क्यूब देऊ आपण. ओके हा 1 टाइम आहे हा 3 टाइम आहे तर ह्या 3 टाइम मध्ये 1 टाइम भाग गेला तर 3 स्क्वेअर उरला. ओके हा पूर्ण कॅन्सल झाला 3 स्क्वेअर म्हणजे 9. 2 इंटू पाय 2 पाय 9 2 जा 18 पाय सेंटीमीटर क्यूब तर व्हॉल्यूम ऑफ एनी स्क्वेअर आहे. ओके त्याच्यानंतर कर्व सरफेस एरिया ऑफ एनी स्क्वेअर फाइंड करायचं आपल्याला. कर्व सरफेस एरिया ऑफ एनी स्क्वेअर सो 2 पाय स्क्वेअर सो इज इक्वल टू 2 पाय इंटू आर ची व्हॅल्यू 3 आहे 3 चा स्क्वेअर. ओके 2 पाय 3 चा स्क्वेअर 9 2 जा 18 पाय सेंटीमीटर स्क्वेअर 18 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. ओके आता आपल्याला जे फाइंड करायचं होतं ओके ते फाईन केलं पण आपला आन्सर आलाय का नाही. क्वेश्चन मध्ये काय म्हटलं त्यांनी ओके क्वेश्चन मध्ये काय म्हटलं की व्हॉल्यूम ऑफ एंटायर फिगर काढा आणि कर्व सरफेस एरिया ऑफ एंटायर फिगर काढा. ओके म्हणजे आपल्याला 2 फाइंड आउट करायचे आहे. बट मी जर हे फाइंड नाही केलं ओके मी स्लॅन्ट हाईट फाइंड नाही केली व्हॉल्यूम ऑफ कोन कर्व सरफेस एरिया ऑफ कोन व्हॉल्यूम ऑफ एनी स्क्वेअर कर्व सरफेस एरिया ऑफ एनी स्क्वेअर तुम्ही व्हॉल्यूम ऑफ एंटायर फिगर नाही काढू शकणार. म्हणून आपल्याला पहिले ते फाइंड करावं लागलं. तर आता नाव व्हॉल्यूम ऑफ एंटायर फिगर इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस व्हॉल्यूम ऑफ एनी स्क्वेअर. ओके व्हॉल्यूम ऑफ एनी स्क्वेअर सो इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन किती फाइंड केला बेटा आपण 12 पाय. ओके प्लस व्हॉल्यूम ऑफ एनी स्क्वेअर किती फाइंड केला 18 पाय. सो 12 पाय प्लस 18 पाय 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 लाईक टर्म शेप आहे. ओके मग आपण काय करू 12 प्लस 18 30 पाय राईट एज इट इज कारण लाईक टर्म टाइप येते सेंटीमीटर क्यूब. ओके आता आपण 30 इंटू पायची व्हॅल्यू पुस्तकामध्ये ऑलरेडी दिली आहे. तुमच्या क्वेश्चन मध्ये प्रॉब्लेम मध्ये दिली आहे काय घ्यायचं आहे 3.14 तर आपल्याला तेच घ्यायला लागेल. प्रॉब्लेम मध्ये जे दिली आपल्याला तेच घ्यायला लागेल. मी मल्टिप्लाय करून दिलं तुम्हाला घरी जाऊन मल्टिप्लाय करायचं स्वतः. ओके जेवढे कॅल्क्युलेशन करून पाहाल तेवढे कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग बनाल टिकणार नाही. ओके 4.20 सेंटीमीटर क्यूब. त्याच्यानंतर कर्व सरफेस एरिया ऑफ एंटायर फिगर ओके तो इज इक्वल टू कर्व सरफेस एरिया ऑफ कोन प्लस कर्व सरफेस एरिया ऑफ एनी स्क्वेअर. तर कर्व सरफेस एरिया ऑफ कोन किती आहे 15 पाय प्लस कर्व सरफेस एरिया ऑफ एनी स्क्वेअर काय 18 पाय. सो 15 प्लस 18 33 आणि पाय राहायचं ॲज इट इज त्याला एक्सप्रेस एक्सप्रेस घेतो ना आपण राईट याच पद्धतीने इथे सुद्धा लिहिलं आपण. ओके मग 33 इंटू पायची व्हॅल्यू 3.40 आणि आता मल्टिप्लाय केला 103.62 सेंटीमीटर स्क्वेअर. आता तुम्हाला आन्सर मध्ये खाली काय लिहायचं आहे आन्सर मध्ये खाली काय लिहायचं आहे का व्हॉल्यूम ऑफ एंटायर फिगर इज
94.20 centimeter cube, and cos of the area of the entire figure, okay, is a 103.62 centimeter cube. Okay, right.